हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 10. तरी शास्त्रमत ऐसे, जे आत्माच अज्ञान असे, आणि तेणे तो गिवसे आश्रो जरी. अर्थात शास्त्र असे सांगते की आत्मपरब्रह्म अज्ञानी आहे. अज्ञानाला आत्मपरब्रह्माचा आश्रय आहे असे असूनही आत्मा जाणता येतो. आत्मपरब्रह्म अज्ञानी आहे. आत्मपरब्रह्म सूक्ष्मातिसूक्ष्म, अदृश्य, अरूप, निराकारी, निर्गुणी आहे. तथापि भौतिक वस्तुजगत जड, दृश्य, रूपवान, आकारवान, गुणवान आहे. अर्थातच अशा भौतिकाचे ज्ञान हे अध्यात्माच्या दृष्टीने अज्ञान आहे. कारण या अज्ञानामुळे आत्मज्ञान आकलन होत नाही. सत्य ज्ञान नसल्यामुळे आत्माचरण केले जात नाही. आपली स्वतःची स्वतःला ओळख होत नाही. आपण स्वतःला देहादी इंद्रिये समजून मनाप्रमाणे व्यवहार करत असतो. याचे कारण असे आहे की जडबाह्य वस्तुजगत जसे जड इंद्रियांना गोचर होते, तसे सूक्ष्म आत्मपरब्रह्म जड इंद्रियांना गोचर होत नाही. त्या सूक्ष्माला जाणायला जड इंद्रिये अक्षम आहेत. यामुळे येथे असे म्हटले आहे की आत्मपरब्रह्म अज्ञानी आहे. याचा अर्थ ते इंद्रियांना अज्ञात आहे. यामुळे अज्ञानात आयुष्य जगले जाते. जेथे अज्ञान तेथे पापपुण्य, सुखदुःख इत्यादी अशी सर्व द्वंद्वे ओघाने आलीच. या अशा जिण्यात नेहमी असमाधान, अतृप्ती आणि त्यामुळे आत्मवंचना असते. वास्तविक आपण येथे सृष्टी सौंदर्याचा आस्वाद घेऊन त्याचा आनंद, कैवल्य घेण्यासाठी आलेले आहोत. तथापि या अज्ञानामुळे आपल्या जीवनाचे तारू भलतीकडेच भरकटते. यात महत्त्वाचे म्हणजे अशा या भरकटण्याला आत्मपरब्रह्म आवर घालत नाही. ते देहादी इंद्रियांना योग्य वेळी योग्य मार्गी वळवत नाही. ते साक्षी राहते आणि जे जे घडत आहे ती लीला अवलोकन करते. यालाच येथे आत्मपरब्रह्म अज्ञानी आहे असे म्हटले आहे. मग ते ज्ञानी केव्हा होते? यामधून सुटका केव्हा होते? अतीव, असह्य, अनियंत्रित यातना झाल्या की कोठेतरी मूलभूत चूक होत आहे याची जाणीव होते आणि देहादी इंद्रिये अज्ञानाला सहकार्य करणे बंद करतात आणि अध्यात्माला वाहून देतात. याचीच आत्मपरब्रह्म वाट पाहत असते. हे आतून उमजलेले सत्य ज्ञान असते. ते टिकाऊ असते. घाण म्हणजे काय याचा अनुभव घेऊन स्वच्छ आचरण सुरू केले की त्याची महती पक्की उमजते. पाऊल पुन्हा वाकडे पडत नाही. आजारपण आल्याशिवाय त्याच्या यातना समजत नाहीत. त्या सहन कराव्या लागल्या की निरोगी राहण्यासाठी कायमस्वरूपी इलाज करून तो नित्यनियमित पाळला जातो. येथे आत्मपरब्रह्म खऱ्या अर्थी ज्ञानी होते. कारण केवळ अंतःदृष्टी आध्यात्मिक असून भागत नाही. त्याप्रमाणे बाह्यदृष्टीही आध्यात्मिक व्हावी लागते. अंशात्मा तर आत्माचरण करतच असतो. तथापि धारण केलेला देहही अध्यात्माला सहकार्य करायला हवा. तरच कैवल्य, मुक्ती, सायुज्य मुक्ती शक्य आहे. अज्ञानाला आत्मपरब्रह्माचा आश्रय आहे. जरी आत्मपरब्रह्म इंद्रियांना अज्ञात आहे, तरीही अज्ञान आत्मपरब्रह्माचे आश्रय आहे. त्याच्यामुळेच भौतिक अज्ञान आहे. ते त्याच्याच आश्रयाने येथे व्यवहार करत असते. आत्मपरब्रह्म नसेल तर भौतिक अज्ञान तत्क्षणी नष्ट होईल. यामुळे मोठी मौजेची गोष्ट अशी आहे की
भौतिक अज्ञान याचा आत्मपरब्रह्म हा विषय आहे. ही गोष्ट उलटी वाटते, तथापि हेच सत्य आहे. भौतिक अज्ञान आत्मपरब्रह्माचा उपयोग करते, उपभोग घेते आणि स्वतःचे व्यवहार करते. हे असे असल्यामुळे आत्मपरब्रह्म भौतिकामुळे झाकोळून जाते. सूर्य एवढा तेजपुंज असूनही तो ढगांनी झाकला जातो, इतका की त्या ढगांमागे तो आहे की नाही अशी शंका यावी. जेव्हा वाऱ्यामुळे ढग दूर होतात तेव्हा तो त्यामागे आहे हे समजते. याचप्रमाणे भौतिकामुळे आत्मपरब्रह्म इतके झाकोळून जाते की आत्मपरब्रह्म असे काही आहे की नाही अशी शंका यावी, इतका भौतिकाचा आत्मपरब्रह्म विषय होतो. असे असूनही आत्मा जाणता येतो. तथापि असे असूनही आत्मपरब्रह्म अनुभूतीद्वारे जाणता येते, त्याची प्रचिती घेता येते. भक्ती, कर्म, ज्ञान इत्यादी योगाद्वारे जेव्हा साक्षात्कार होतो, आत्मज्ञान प्राप्त होते, आत्मानुभूती मिळते, तेव्हा वाऱ्याने ढग दूर व्हावेत तसे भौतिक अज्ञान आत्मज्ञानाने दूर होते आणि आपल्याला सत्य ज्ञानाची प्रचिती येते. आत्मपरब्रह्म देहादी इंद्रियांना अगोचर असले तरी ते अनुभूती देणारे आहे. हवेतील प्राणवायू देहादी इंद्रियांना अगोचर आहे, तथापि तोच वायू देहादी इंद्रिये जीवित ठेवून त्याची प्रचिती देणारा आहे. काही कारणाने गुदमरायला झाले की त्याचे महत्त्व समजते. रक्ताभिसरण अनियमित होऊन त्याच्या यातना झाल्या की प्राणायामाचे महत्त्व उमजते. याचप्रमाणे अज्ञानाच्या यातना असह्य झाल्या की अध्यात्माचे महत्त्व पटते. त्यासाठी आत्मपरब्रह्म अज्ञानात राहून याचीच पाहत साक्षी असते, याचीच वाट पाहत साक्षी असते. ध्यान समाधियोगे त्याचा शोध घेतला जातो. त्या योगे अज्ञानाचा अभाव झाला की ज्ञान प्रकट होते आणि आत्मप्रचिती येते, जीवनात कैवल्य फुलते. शास्त्र असे सांगते. यामुळे शास्त्र असे सांगते की जरी सूक्ष्म आत्मपरब्रह्म जड भौतिकाला अज्ञात असले, ते भौतिक अज्ञानाचा विषय असले, भौतिक त्याचा आश्रित असला, तरीही ते भौतिकाला भक्ती, कर्म, ज्ञान इत्यादी योगाद्वारे ज्ञात होते. त्याचा साक्षात्कार होऊ शकतो, त्याची अनुभूती मिळू शकते. आत्मपरब्रह्म भौतिकाला जाणता येते, त्याच्या अज्ञानामधून त्याच्या ज्ञानाची यात्रा होते. ओवी क्रमांक 11. तरी नुठिता दुजे जै अज्ञान असे बीजे, तै तेची आथी हे बुजे कोण येथे. अर्थात अनन्यपणे तेथे बीजरूपाने फक्त अज्ञान राहते, तेथे फक्त तेच राहिले आहे हे ओळखावे कसे. या ओवीत माऊली फार मोठी विचित्र अवस्था सांगत आहेत. अज्ञान ज्ञानाला इतके झाकाळून टाकते की ज्ञान असे काही नाही अशीच समजूत होते. असूनी खास मालक घरचा म्हणती चोर त्याला अशी अवस्था होते. सर्वसामान्य जन अडाणी न शिकलेले असतात. यामुळे त्यांच्या या अज्ञानामुळे ज्ञान असे काही आहे ते त्यांना समजतच नाही आणि याचा गैरफायदा घेऊन अज्ञान आपले प्यादे पुढे सरकवते. अडाणीपणामुळे, अशिक्षितपणामुळे अज्ञानाचा फोलपणा उमजत नाही आणि त्यातच जगणे सुरू होते. दृष्टीआड सृष्टी या न्यायाने अज्ञानातील सौख्य मिळू लागते आणि हेच जीवन आहे, यालाच सौख्य असे म्हणतात अशी समजूत होते आणि यापुढे कोणी ज्ञानाचा उपदेश करू लागला तर ते पटत नाही. शास्त्रीय संगीत कधीही ऐकलेले नसते, त्यातील ज्ञान नसते, त्यातील नादब्रह्माचा पत्ता नसतो, मग काय? जे समोर येईल तेच संगीत आहे अशी समजूत होते. तसेच शास्त्रीय संगीतापेक्षा इतर गायनाचे प्रकार गुणगुणायला सोपे जाते. आपणही गाऊ शकतो याचा मिथ्या का होईना
परंतु आनंद मिळतो. या इतर गायनाच्या प्रकारांनी शास्त्रीय संगीताला पूर्णपणे झाकोळून टाकले आहे. एकूणच अस्सल नष्ट होत जाणे हा कलियुगाचा महिमा आहे. नेमक्या याच कारणाने माऊलींनी हा मुद्दा येथे निरूपिला आहे. अज्ञान ज्ञानाला पूर्णपणे झाकोळून घेते आणि आता सकृतदर्शनी तेथे फक्त अज्ञान अज्ञान आणि अज्ञानच शिल्लक राहते. माऊली म्हणतात की जणू काही तेथे फक्त अज्ञान बीजरूपाने आहे. बीज इवलेसे अगदी छोटे असते, तथापि त्यामधून भला मोठा वृक्ष उभा राहतो. याचप्रमाणे अज्ञानरूपी बीजामधून ते वाढत वाढत जाते आणि त्याखाली ज्ञान झाकले जाते आणि तेथे फक्त अज्ञानाचेच राज्य सुरू राहते. जलपर्णी सुरुवातीला फार तर वीतभर असते, परंतु हळूहळू ती संपूर्ण नदी व्यापून टाकते. ती नदीला इतकी व्यापते की ती नष्ट करणे जवळजवळ अशक्य होते. याचप्रमाणे वीतभर अज्ञानरूपी जलपर्णी नदीरूपी ज्ञानाला झाकोळून टाकते. अज्ञान नष्ट करणे, ज्ञानाची महती पटवून देणे जवळजवळ अशक्य होते. काळाच्या अगाध महिम्याप्रमाणे ज्ञानाला अज्ञान समजले जाऊ लागते आणि अज्ञानाला ज्ञान असे म्हटले जाऊ लागते. ती तुमची उपनिषदे कालबाह्य झाली. हजारो वर्षे झाली त्याला. त्याचा आता काहीही उपयोग नाही. कशाला ती वाचता ऐकता आणि मुळात या आधुनिक काळात त्यावर निरूपण कशाला लिहिले सांगितले जाते? काय करावे याला? काहीही नाही. आपण आपले काम करत असायचे, परिणाम काळावर सोडून द्यायचा. तो सर्वश्रेष्ठ पाहिल काय करायचं ते. सुज्ञांनी ते अज्ञानरूपी बीज ओळखायला पाहिजे. ते कसे ओळखावे ते माऊली पुढील ओवीत सांगत आहेत. हरिओम.